दिवाळीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. शुभ सकाळ. सकाळी लवकर उठून आम्ही गेलो फटाके फोडायला आणि त्यात हा निघाला फुसका फटाका. फुसका फुसका फुसका. आम्ही श्रीरामाच्या आणि साईबाबाच्या मंदिरात गेलो होतो. मंदिरात गेल्यानंतर एक वेगळंच समाधान मिळतं. आज सकाळी आम्ही लवकर उठून रामजींचं दर्शन घ्यायला गेलो होतो, साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आम्ही सकाळी मंदिरात मी मामाच्या मुलांसोबत गेली होती. त्यासोबत मी ह्यालाही बघत होती, ध्रुवला, हंसला, पण हे काही आले नाही आणि म्हणे आम्ही 5 वाजता सकाळी उठलो होतो. खोटाडे खोटाडे गमच्या खोटाडे. अरे कुठे बरं मंदिर कुठे? इकडे. आणि तडबंदी बाजारपेटी होते कसं. किती छान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या फोटो फ्रेमवरती लहान लहान छोटेसे दिसणारे मंदिर ते कुठे आहेत, काय आहे, त्यावरती गॉसिपिंग चालली आहे यांची. दरवर्षीप्रमाणे मी आता रांगोळी काढायला घेते आहे आणि मी आता एक सिलेक्ट करून ठेवली आहे एक रांगोळी, ती मी काढायला घेते. ही रांगोळी रेडी झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवेन. कोण कोण कोणत्यावर ठेव, सोफे कोणतं ठेव, मी इथे बसतो मस्त. साईबाबा का तुम्ही? माने पानोळी करायला घेतलेला आहे आणि पानोळीसाठी खजूरचे जे बीज असतात ना ते काढून त्याला कट करून हे पाण्यामध्ये बॉईल करायला विथ हे काय म्हणतात गूळ टाकून ते ठेवलेलं आहे. आणि आता मी काजू त्यात ऍड करणार आहे. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ऍड केलं आहे मम्मीने आणि मला हे मळायला दिलं आहे. आता फायनली कटन रेडी. हालत बघ काय केले यांनी. डेंजर आहे. गाडी माझी खराब झाली. खराब झाली त्यात माझ्यामुळे केस गेली. केसच आहेत ना? जाळ आहे ते बघितले किती काढलंय कुठे? हो का? बापरे बापरे. तो बघ फुगून बघतोय. कुठे मोदी? कुठे कुठे? हा बघ आला सांग माझ्या मोदी कुठे? हे बघ बाजूला. ते बघ गुगली गुगली इकडे बघ. कुठे चालला तू? सांग बरं त्यांना कुठे काय आहे. हे काय काय हे काय काय ते? नोज येते नोज येते नोज येते. लब्बड लब्बड काय सांग लवकर सांग लवकर सांग. चुकीचं बोलतो तू, तुला नाही लक्षात राहत काही. दिवाळीची शॉपिंग करायला बोईसरला आली आहे विनीत सोबत आणि भाऊबीजची शॉपिंग करायची आहे तर डीमार्ट मध्ये आहे. काय उलट खेळते कुठे कुठे? कंप्लीट झालेली आहे आणि मला सगळी शॉपिंग करून दिली आहे विनुडीने. करता करता आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. शॉपिंग करून आम्ही आलो इथे सगळे आणि त्यातच आम्ही इथे थांबलो आहोत. यशवंतसृष्टीचा स्टार्टिंग फ्रंट मध्येच एक बेबाग बिर्याणी म्हणून आहे, तिथे आम्ही आलो. तर तिथे आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही बिर्याणी काही मागवल्या आहोत, ते खाणार आहोत. आम्ही हैदराबादी बिर्याणी मागवली आहे, त्याच्यासोबत एक कॉम्बो होता बिर्याणीचा विथ स्प्राईट, ते आम्ही खातो. पोट एकदम फुल झालेलं आहे आणि जेवण खूप जास्त छान होतं, खूप मस्त होतं आणि टेस्टी पण होतं. जय श्रीराम. जय श्रीराम. या तडा छान होतं जेवण. तर
आम्ही बोईसरच्या ओसवाल ह्याच्यामध्ये शॉपिंग सेंटर्समध्ये आलो आहोत. तर विनीतचा एक फ्रेंड आहे, त्याच्या गर्लफ्रेंडसाठी आम्ही ड्रेसेस घ्यायला आलो आहोत. तिला याला दिवाळी गिफ्ट म्हणून द्यायची आहे. तर आपण बघूयात आता ड्रेसेस कसे मिळतात, काय मिळतात म्हणून. आजचा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे हा बाबा दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाचा सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक. मी बोईसरवरनं गडबडीत आली आणि त्याच्यानंतर मला रांगोळी काढायची होती. रांगोळी काढून मी रेडी झाली. त्याच्यानंतर मी तुमच्याशी अपडेट देता आलं नाही, त्याच्यामुळे सॉरी. आणि तुम्हाला मी माझी रांगोळी दाखवते कशी काढली आहे त्या. ठीक आहे. नाही पण विचारा ना, पूर्ण दिवस गेला. माझ्या सोबत होते आणि तरी पण आता बोलतात हॅपी दिवाळी. MS हॅपी दिवाळी समजला का काय? हो गप्प बस. हॅपी दिवाळी करे. ए बाबू बोल हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ये हॅपी दिवाळी. शुभ दिवाळी. तुपट्टी दिवाळी. चुपती दिवाळी. भिजवला असं तू? मी भिजवला उद्या काल भिजवला बिकॉज तुझे पाय गंदे होते. गंदा काय होता तू? गंदू होता पाय, गंदू होते माझं. काय तू कसं सांग मला. तू ठेव, तू कर माझे हे केश कसे करायचे. काढ ते काढ, तुला कसं पाहिजे काढ ते. आता काय करायचं, कसं करणार? तुझे बांधू मी. ये तुझे बांधू, तुझे केश बांध. तुझे बांधणार आलेत सगळे प्रसाद घेऊन. लक्ष्मी पूजनाचा काल झालेल्या. बोला काहीतरी. बोल प्रसाद घ्या. तुम्ही पण आशीर्वाद घ्या. चला बाय बोला सगळ्यांनी बाय बोला. काय मग काय दिवाळी काय फटाके फोडले का तू? फटाके फोडले ढोंग बोलून. बॉम्ब फोडला. बॉम्ब सुरसुरी बाण कलरफुल फोडले. घाबरतो वेगळा आवाज नाही पाहिजे त्याला. आया नाही फोडायचे, नाही फोडायचं ना. थोडाचे ना अजिबात. यज्ञ कुठे? यज्ञ बाबू यज्ञ कुठे? पाडव्याला आम्ही घरी जातो. गण खावा ना. काय नाही करत. जेवण आला, जेवणाचा इकडे कोल्ड्रिंक पिलं, स्टॅमिना संपला. हा माझा धीर लागणार आहे. धीर नाही धीर. धीर जर जरा धीर द्यायला धीर. हा. आणि आता आम्ही जात आहे. आणि आता आम्ही कुठे जात आहे ते जरा सांगावे व्हिडिओ मध्ये. मावशीकडे जात आहे. मावशीकडे, माझ्या मावशीकडे. आणि आता आम्ही विनीतच्या सगळ्या फॅमिलीकडे आम्ही दिवाळीचा फराळ देण्यासाठी जात आहे. असं बोल ना. तू आहे की तू बोलतेस ना. असं बोल. नाही ते तू ऑलरेडी तू बोलून झालं ना. आता मला एक्सप्लेन करायची वेगळी काय गरज आहे त्यासाठी. ओके यो बेबी यो. आणि आम्ही जियांशला तिकडे जाऊन जियांशला आम्ही रडवणार आहे. आणि जर तो रडला नाही तर असं पॉसिबल. आता तू व्हिडिओ मध्ये ऑलरेडी चॅलेंज केलेलं आहे स्वतःला की तू रडवणार आहेस. त्याला आमचा पुतणा आहे, त्याला आम्ही रडवणार नाही. आम्ही बघ त्याची मस्ती करणार. हा म्हणजे तू चॅलेंज पाठीमागे घेतलेला आहे. पाठीमागे नाही. दिवाळीच्या टायमाला आम्ही आमच्या पुतण्याला कसं हे करू, रडवू. मग काय करणार आहे? उठला बघ. तिकडे निघालेले आहे. मामाकडे जात आहे. आता आम्ही मामाकडे जात आहे. बघूया सगळं सामान अजूनपर्यंत गाडीतच आहे. सामान म्हणजे फराळ आहे ना त्याच्यात. हो फराळ. आणि हे तुझे भाऊबीजेच्या वस्तू. आणि अरे ती तू तिथनं आला असता, सामान इथेच राहू दिलं असतं.
चला हा चला चला. मी मध्ये बसतो, तुम्ही साईड बसा. हो, माझ्या पायावरती पाय देऊ नका, ही पॅन्ट मला घालून. हो नाही देत तुला पायावर पाय नाही. व्हेरी गुड. चला आता बोल. जियांश आम्हाला भेटला नाही. जियांशला आम्ही रटवायचा खूप प्लॅनिंग करून आले होते. त्याला आणलेला खाऊ सुद्धा मी रिटर्न घेऊन जात आहे. आणि त्याला आणलेला खाऊ स्वतःच खाल्लेला आहे. खाल्लेला आहे मी आणि गुड्डूने दोन्ही पण. हे ते गुड्डूजी चोकोबाय खाल्लेले आहे. थोडे 2 रिटर्न घेऊन जात आहेत. पण तपस्याने घेतलेले गिफ्ट आम्ही त्यासाठी ठेवून दिलेलं आहे. बघू, होप सो त्याला खूप आवडेल ते. आणि हे मटन दिसत आहे आम्हाला. मटन माझं खूप आवडीचं आहे. काही द्या तुम्ही मटनाचा पदार्थ, मी सगळे मटन खाणार. त्याच्यामध्ये आईस्क्रीम मटन हे माझं फेवरेट पदार्थ आहे. आईस्क्रीम मटन काही हे कुठेही भेटत नाही. हे फक्त आम्ही शोधलेलं, माझे मामा आहेत त्यांनी सांगितलेलं आम्हाला. डिस्कवर केलेलं होतं. एका माझ्या मावशीच्या मुलीच्या मुलाला आम्ही चिडवण्यासाठी ते गेलेलं. तेव्हापासून आम्ही ठरवलेलं आहे मटन आईस्क्रीम. खाल्लेस का पण कधी? खाल्ले, ट्राय केलेस होता? मटन आईस्क्रीम नावाची कुठलीच गोष्ट या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये ही गोष्ट. तर हे तुम्हाला मी सांगून ठेवतो. चला पकले आता. थँक्यू. एवढं एक्सप्लेनेशन तू दिलं आणि घाम मला आलाय. हा काय म्हणतोय मामाकडे? आता आम्ही मामाकडे जात आहेत. वडापाव खातील आणि मस्त राहतील. आम्ही ना खाणार, गुड्डू खातो. मी हेल्दीच गोष्टी खातो. हो सगळं अनहेल्दी खाऊन म्हणे मी हेल्दी खातो. हेल्दी गोष्टी खातो. काय नाही, एवढे दिवस झाले फक्त 4-5 रिओ पिल्यात, एक थम्सअप पिला, एक स्प्राईट पिलाय अजून, आणि आता एक कोकोला पिला. फरातलं फक्त फरा हे चांगलं असते म्हणून ते चांगलं येते. वडापाव बंद आहे असं मला वाटत आहे, आणि दुकान बंद आहे. आता भेटणार व्हिडिओ घेतली चालूच आहे. आता वडापाव नाही भेटणार मी आता गुड्डूला. गुड्डू त्याच्याने खूप नाराज होतोय. बघूया आता पुढे जाऊन मटन चिकन भेटते का, मटन चिकन आईस्क्रीम भेटते का. कारण शनिवार असल्या कारणाने आम्ही दोघंही खात नाही. मी तर खातच नाही, मी शुद्ध शाकाहारी. सॅटर्डे म्हणून? सॅटर्डे नाही, गेले 30 वर्ष झाली. आणि मी नॉनव्हेज खाल्ला नाही. तू प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहेस. गुड्डूला 31 प्युअर नॉन व्हेजिटेरियन. आणि हे मी अपलोड करणार. आणि गुड्डूला 31 वर्ष झाली. गुड्डूने नॉनव्हेजला हात नाही लावला, आणि मला 30 वर्ष झाली मी नॉनव्हेजला हात लावला. त्याला तर 31 वर्ष झालं का? ते वेदांत ठाकूर आहेत का पुढे चाललेले? सेम टू सेम वेदांत ठाकूर यांचे दृश्य दिसलेलं आहे. तुला शिकवणारा तोच आहे गाडी, आणि त्याला परफेक्ट गाडी जमत नाही. त्याला मी शिकवतो रिव्हर्स कशी घ्यायची. आणि ही गुड्डूने गाडी टाकलेली आहे मामाच्या घराच्या दिशेने चाललेले आहेत आम्ही. आणि हा आता यू टर्न. ड्रिप काय असतं एक्सप्लेन कर त्यांना, व्ह्यूअर्स ना. व्ह्यूअर्स तुझे अनपड आहेत का? मला तर नाही माहिती काय असतं ड्रिप. मग जी हे आहे जे माझ्यासारखे त्यांना कळेल ना. अनपडच असेल असं काही नाहीये. तसं नाही, मला हे बोलायचं आहे गुड्डू की जी व्हिडिओवाली आहे तीच अनपड आहे. हे नाही मी ऍड करणार. हे मी ऍड नाही करणार. हे ऍड तुम्हाला करावंच लागेल, नाही तर आम्ही त्याच्यामध्ये सांगतो मी अनपड नाही. आय एम प्युअर एज्युकेटेड. यामधले असलेले सीन हे कट केले जातात. नाही कट नाही होत, प्युअर आहेत. आणि कमेंट करा याच्यावरती की तुम्हाला काय वाटते, ही अनपड आहे की नाही. आमचा फराळ वाटून झालेला आहे सगळ्यांकडे. मावशी मामा वगैरे सगळे जाऊन झालेलं आहे. आणि आता मला भूक लागली होती, मला आणि गुड्डूला. पण तपस्याला वाईन या बियर काहीतरी प्यायची इच्छा झालेली आहे. वर्ल्ड वाईन मध्ये आम्ही आता जात आहेत. बघूया तिची कुठली चॉईस आहे ती, तिला काय हवंय ते. त्याच्यानंतर आम्ही एखादी बिर्याणी किंवा आम्ही टिक्का काहीतरी आम्ही घेतील. आणि समुद्राच्या किनारी म्हणजे नांदगाव बीच वरती आम्ही बसतील आणि आम्ही मस्तपैकी खातील. आणि मग आम्ही तपस्याला सोडतील म्हणजे स्नॅक्स घ्यायला. आणि हा बघा मुलगा काय करतोय. आम्हाला वाटलं झोपला असणार, आणि हा बघ मोबाईलवर बघतोय मुलींना बघतोय. हा व्हिडिओ बनलेली आहे तुझी, पूर्णपणे व्हिडिओ बनलेली आहे तुझी.